संजय म्हणतो, अन्यच बहवः शूरा मदरथे त्यक्तजीविताः नाना शस्त्रप्रहरणा सर्वे युद्ध विशारदः. दुर्योधन तर आपल्या सेनेचा अभिमानाने परिचय करून देतो. तो भीष्मासमोर उभा आहे, पण त्याच्या आवाजात गर्व मिसळलेला आहे. तो म्हणतो, हे सर्व योद्धे माझ्यासाठी लढणार आहेत गुरुवर्य. त्यांनी आपले जीवन माझ्या हेतूसाठी अर्पण केले आहे. प्रत्येक योद्धा युद्धकलेत पारंगत आहे, विविध शस्त्रांनी सज्ज आहे आणि युद्धासाठी तयार आहे. दृश्यात दिसतात कर्ण, अश्वत्थामा, विकर्ण, सोमदत्त, कृपाचार्य. संपूर्ण कुरुसेना रणसज्ज आहे. घोड्यांच्या टापांचा आवाज, रथांच्या चाकांचा गडगडाट आणि वाऱ्यात फडकणाऱ्या ध्वजांचा गर्जना ही आहे महायुद्धाची चाहूल. दुर्योधनाच्या डोळ्यात भीती नाही, पण त्याच्या गर्वामागे एक असुरक्षितता लपलेली आहे. त्याला ठाऊक आहे, पांडवांची सेना धर्मावर उभी आहे आणि धर्माच्या बाजूने असलेली शक्ती नेहमीच अजेय असते. संजय शांत स्वरात वर्णन करतो. दोन्ही बाजूंनी शंखनादाची तयारी सुरू आहे. कुरुक्षेत्रावर आता प्रत्येक श्वास रणधुमाळीने भरलेला आहे. क्षणभर सगळं थांबतं. फक्त वारा वाहतो आणि धूळ उडते. ही शांतता म्हणजे वादळाआधीचं क्षणिक मौन. ही होती कुरुसेनेची ओळख, अभिमान, गर्व आणि आसन्न युद्धाचा गंध. पुढच्या भागात पाहूया अर्जुनाच्या रथातून उमटणारा पहिला शंखनाद. तो शंख आहे पांचजन्य. तो आवाज जो इतिहासात सदैव गुंजत राहील. पुढचा भाग नक्की पहा उद्या सकाळी 8 वाजता फक्त अमोघ चॅनलवर.